बलुचिस्तान बांगलादेशच्या मार्गावर पंचावन्न वर्षानंतर पाकचे पुन्हा तुकडे पडणार। बलुचिस्तान स्वतंत्र होणार? पाकिस्तानचे लवकरच तुकडे पडणार आहे। 50 वर्षांपासून धगधगत असलेला स्वतंत्र बलुचिस्तानचा नारा सत्यात उतरणार असल्याचं दिसतंय। त्याला कारण ठरणार आहे पाकिस्ताननं काढलेली भारताची कुरापत। दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी भारतानं पाकमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली आणि याच निमित्तानं बलुचिस्ताननं तिथलं सरकार उलटवण्यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतली। बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैनिकांना कसं सळोकी पळो करून सोडलंय ते पाहूया। बलूच सैन्याकडून 14 सैनिक चौक्यांवर ताबा। बलूच सैन्यानं गॅस पाईपलाईन उडवली। बलूच आर्मीनं पाकच्या वाहनांवर देखील हल्ला केला। पाकिस्तानातून होणारं दळणवळण थांबवलंय। बलुचिस्तानची UN-कडे स्वतंत्र देश म्हणून मागणी आहे। बलुचिस्तानच्या 1/3 भागावर ताबा घेण्यात आला। पाकिस्तानी सैन्य आता चौक्या सोडून पसार झालंय। पाकिस्ताननं दहशतीच्या बळावर बलुचिस्तानवर ताबा मिळवल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून बलूच नेते करतायत। बलुचिस्तानमधील साधन संपत्ती लुटून पाकनं बलुचिस्तानला कंगाल केल्याचा त्यांचा आरोप आहे। सैनिकी बळावर सांस्कृतिक आणि राजकीय दडपशाही पाकिस्तानी शासन करत असल्याचं म्हणत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी बलूचच्या नागरिकांनी केली। त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानचा हा लढा आणखीनच आक्रमक आणि हिंसक झाल्याचं दिसतंय। 1971च्या युद्धात भारतानं बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक भूमिका घेतली होती आणि पूर्वी पाकिस्तान हा भाग पाकिस्तानपासून वेगळा होऊन पाकचे तुकडे पडले होते। भारत लढतो आहे, एकीकडे चायना, दुसरीकडे पाकिस्तान आणि तिसरीकडे बांगलादेश। आता बलुचिस्तान हा जर नवीन देश निर्माण झाला तर त्याच्यातले सामरिक धोके, त्याच्यातले सुरक्षेचे धोके आणि येणाऱ्या कालखंडामध्ये निर्माण होणारे प्रश्न याकडे भारत लक्ष केंद्रित करणार आहे आणि म्हणून भारत प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी लष्करी कारवाई न करता बलुचिस्तानमधील जी लोक आहेत त्यांची इच्छा आकांक्षा काय आहेत त्यावर त्याचं भवितव्य असणार आहे। आता पुन्हा 55 वर्षानंतर हीच ती वेळ म्हणत बलुचिस्ताननं पाकिस्तानला घायाळ करण्यासाठी अनेक हल्ले केले। स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी बलूचमधील बच्चा करताना दिसतोय। त्यामुळे पाकमधील दहशतवादी साफ करता करता जर भारतानं आपला तिसरा नेत्र उघडला तर पुन्हा भारताच्या हस्तक्षेपानं पाकिस्तानचा भूगोल बदलेल असंच सध्या दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।